आजचं हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही. कारण शेकडो वर्षापासून व्याख्यान होत आली. विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आले, पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, आमच्या काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्यामधला माणूस जागा झाला नाही. हे कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी. हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण कुठेतरी आमच्यामधला माणूस आणि माणूस हरवत चालली. आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो. आज एखादा हरामखार हातामध्ये कोयता घेतो, माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. आज हे 17-18 वर्षाचा लेकरू व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागलं. 13-14 वर्षाच्या लेकीवर 2-2 नराधाम तोडून पाडू लागले. आज एखादा 50 वर्षाचा नराधाम माझ्या 3 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतो. उच्च शिक्षणासाठी आमची लेकरं मोठमोठ्या शहरामध्ये जाऊ लागली. हातामध्ये दारूचा ग्लास आणि गांजाच्या पुड्या खिशामध्ये ठेवू लागली. का? कारण आमच्या मधला माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. लक्षात घ्या, हे माझ्या लेकरा, आज मी तुझ्या समोर उभा आहे. हे बघ, ही माती कोणाची याचा विसर पोरानं तुम्हाला पडू लागला. हे आई बापांचं कष्ट, आई बापांचे संस्कार, त्यांची मेहनत तुम्ही पायाखाली घेऊ लागला. म्हणून लेकरांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे. हे बघ, आजचं कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि तो बदल जर जाणून घ्यायचा असेल तर ही माती कोणाची याचा विसर कधी पडू देऊ नको. ही माती ही माती माझ्या बुद्धांची, ही माती माझ्या महावीरांची, ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची, ही माती माझ्या 23 वर्षाच्या भगतसिंगांची, ही माती माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची, माझ्या तुकोबा रायांची. तुम मुझे खोन दो मैं तुम्हें आजादी दूंगा. ही माती माझ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची. हे पोरांनो, कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या. कोण छत्रपती शिवाजी राजा? अरे ज्या राजाने स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्याच्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना या बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. हे पोरांनो, या राजाच्या मातीमध्ये आजही माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे का? कारण आमच्या माझा माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरांना, आज मी तुमच्या समोर उभा आहे. आजचं कोणतं व्याख्यान नाही, तर व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं, ज्याला परिवर्तन म्हणतात, ज्याला बदल म्हणतात. आणि तो बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते त्याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातेमध्ये मी वाढलो, ज्या मातेमध्ये मी घडलो, ज्या मातेनं माझ्या पंखांना बळ दिलं, उडण्याचं सामर्थ्य दिलं, त्या मातेसाठी मी काय केलं. पोरांनो, या परिवर्तनाच्या सुरुवातीला मुखातून नाव आलं तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजी जाऊचं, माझ्या गाडगेबाबांचं. आणि जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येईल, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे. कारण 3 वेळचं अन्न रोज तुमच्या ताटात येऊन पडतं फक्त आणि फक्त तुमच्या आई बापामुळे. लक्षात घ्या, आज तुझा 1 कोटीचा बंगला आहे, 40-50 लाखाचं गाडी त्या बंगल्यासमोर उभे आहे, 5-50 तोळं सोनं अंगावर कुटुंबाच्या आहे. का? फक्त आणि फक्त आपला आई बाप. जेव्हा जेव्हा आई बापाचा प्रश्न येईल, अंगातलं रक्त उसळलं पाहिजे, असा जय जयकार झाला पाहिजे. त्या शाळेच्या 4 भिंती पुन्हा एकदा नव्याने गैरभरून उठल्या पाहिजेत. प्रचंड मोठा गैरसमज या राष्ट्रामध्ये. काय? माझ्या लेकराला मी शाळेमध्ये पाठवला, माझं लेकरू डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, माझं लेकरू एखादा अधिकारी होणार. पोरांनो, गैरसमज अगोदर दूर करून घ्या. या शाळेच्या 4 भिंती फक्त आम्हाला डॉक्टर, इंजिनियर आणि वकील देत नाहीत, तर या शाळेच्या 4 भिंती सगळ्यात अगोदर आम्हाला एक चारित्र्यवान माणूस देतात. लक्षात घ्या, एका माणसाचा जन्म या शाळेच्या 4 भिंतीमध्ये होतो, जो या 21व्या शतकामध्ये आणि या दशकामध्ये तर संपूर्ण कुठेतरी हरवलेला आहे. तो माणूस आज जागा झाला पाहिजे. चला, भगवंताची कृपा, आई बापाची पुण्याई म्हणून एवढं सुंदर शरीर आम्हाला मिळालेलं आहे. या शरीराला 2 हात आहेत, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा कानात ताट ठेवायचा, आणि दोन्ही हात उंच गगन भरारी करत असा जय जयकार झाला पाहिजे. हे शाळेचं प्रांगण अगदी दमदमून गेलं पाहिजे, असा जय जयकार झाला पाहिजे.
बारक्या या लहान लेकींना परत एकदा विनंती करतोय, मी पुढे बसवतच नाही, तुम्हाला बसवलंय, उगाच ह्या असलं काही करायचं नाही. हा चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, पाठीचा काना ताट, पाठीमागं उभे राहिलेले तुम्ही काय माझ्या साखरपुड्याला आलाय का लग्नाला आलाय? तुम्ही कशाला आलाय? सगळ्यांनी जय जयकार करायचा, जो जो या राष्ट्रात राहतो सगळ्यांनी. चला मॅडम लोक, गुरुवर्य लोक, सगळ्यांनी हा विचार मंचावरचे सगळे, आणि बेबीच्या देठापासून इथून आवाज आला पाहिजे, जय जयकार इथून. असं नाही करायचं जय असं जो करल येणारा गणपती त्याच्या नशिबात नाही, लक्षात घ्या. भिंतीवरच बसायचंय त्यानं. चला, दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी, चेहरा एकदम चेहरा ते यायचा एकदम असा. हा झाला. रोहित दादा आणले ना मला इथं, एकदम धमाल करायची येणार एक तास, आणि जोरात हात वरती गेला पाहिजे. चला, दोन हाताच्या दोन्ही मुठी. ती दोन लेकरं का उभी आहेत रे, ती बारकी पोरं? खाली बसायचं, खाली बसायचं. कुठे तर खाली बस, उभं राहू नका, खाली बस, नीट बस, खाली बस, इकडे येऊन पुढं खुर्चीवर. हा त्याला त्रास देऊ नका. चला, हा दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी. हा चला, बोला छत्रपती शिवाजी महाराज गे, बोला भारत माता गे, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज गे, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पवन पुत्र हनुमान गे, बजरंग बली गे, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम, जय 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 श्रीराम. हात खाली गेले की ना, आणि बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा, बघा लवकर कसं तेज आलं चेहऱ्यावर. एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा, काय उपयोग झाला का? आणि कार्ट्या तू पण हळूच घेऊन बहिणीची लावली, बघू कसा दिसतोय. डुकार ते डुकार राहिलं, पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावाला कसं तेज आलं लेकीन. आता सगळ्यांनी हे टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. आता कार्यक्रम संपला, खिचडी खायची, ते टाना टाना उड्या मारत घराकडे जायचा. रोज जाता पण कसं जाता रे कार्ट्यानं? 50 किलोचं दप्तर ते पाठीवर, त्या शिक्षकानं सांगितलेला सगळा अभ्यासक्रम, त्यात ते गणिताचं शिक्षक तर एवढी गणित नाही सोडायचं काय 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 करता कार्ट्यानं. आणि त्यात आणि मैत्रिणीची चर्चा, याला काही शिकवा येत नाही बाय, त्याचं भूमिती कळत नाही बाय, आमची ती मुख्याध्यापक तर मधीच वर्गात येते, किती कडक बाय, तिची बदली कधी होती, काय काय करता कार्ट्यानं. त्यात आणि काय काय कार्ट्या, माझ्या 11वीच्या 9वीच्या हातामध्ये मोबाईल. अजून कसा त्याचा मेसेज आला नाही, मी तर त्याला कालच पाठवला होता. त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं, त्याला काल गॅस्ट्रो झाला, गॅस्ट्रो. कारखान्याच्या दवाखान्यात ऍडमिट आहे बघते रोहितकडे. हा ते जातोय आता पण आज तसं घराकडे जायचं नाही. आज टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं, आणि घरी गेल्यानंतर मम्मी पुढं आली राहिली, मम्मीकडे पाहिजे नाच करायचं, मम्मी आय लव्ह यू मग करायचा, मम्मीच्या गालाचा मोठा घेऊन टाकायचा. आला पप्पा धरायचा, पपड्याच्या गालाचा तर 3 मुख घ्यायचं, पप्पा मांग 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 करायचा. पप्पानं पहिला रोहितला फोन केला पाहिजे, नेमका शाळेत झालं काय, एवढं लेकरू माझं घराकडे आनंदी झालेला आहे. असं सगळ्यांनी जायचं. आणि मातानं तुम्ही पण, सगळे माझ्या गुरुमाऊली शिक्षिका मातानं तुम्ही पण, कोट घातलेल्या सगळ्या माता तुम्ही पण, या कार्ट्यांच्यामुळे तुमचा मेंदू सगळा सडलाय, पण आज तुम्ही पण तसं करायचं नाही. आज तुम्ही पण सगळ्यांनी टाना टाना उड्या मारत घराकडे असं जायचं, एकदम डुलत असं जायचं. रस्त्यावर सगळ्यांनी तुमच्याकडे बघितलं पाहिजे, नेमका आज मॅडमला झालंय काय, एकदम काय, एवढं आनंदात घराकडे जायचं. आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आले, कसं करता खरं सांगा, सासूला कसं करता काय तायड्यानं, कसं करता बेडकासारखं नाक असं फुगवता तिच्याकडे बघून, नागिनी सारखं तिला फुसफुस 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 करता. नवऱ्याकडे बघून बोट मोडता, म्हातारीला किती दिवस माझ्या बोकांडी ठेवणार आहे, पाठव कुठं तर तिकडं थोरल्याकडे पाठव, धाकट्याड काय खाली बाटली ठेव, नाही तर तुझ्या कानाखाली देणं बघ, बाटलीला जर हात लावला असतात. काय 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 अजिबात हात लावाय नाही बाटलीला कोणी, नाहीतर माग जावा. काय सांगतोय, पण आज तसं करायचं नाही. आज टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं. आणि सासू पुढं आले, सासूकडे पाहिजे नाच करायचं,
आत्या मग करायचा म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा, एवढ्या जोरात मुका घ्यायचा, एवढ्या जोरात मुका घ्यायचा म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे. म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही, लई दिवसानं सापडलेली आहे. धरायची म्हातारीला रोहीचा उपकार म्हणून म्हातारी सापडली, धरायची आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आत्या करायला म्हातारी कडकडकडकड लोळली पाहिजे. तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर घराकडे ये, तुझी बायको शाळेमध्ये गेलती काहीतरी ऐकून आलेली आहे आणि आमचं मुगे खाली बसरे नेट मांडी घालून नाही थोबाड फोडीन जर कोण गुडघ्या उभं राहिलं तर. म्हातारी म्हणली पाहिजे लवकर घराकडे ये बाबा, तुझी बायकोला काहीतरी झालेलं आहे. नवरा घराकडे आला नवऱ्याकडे बघायचा, एक अशी नजरेत घालायची आणि नवऱ्याला म्हणायचं येस माय डार्लिंग आय लव्ह यू. मग करायला नवऱ्याने तर 3 कोलांट्या उड्या मारल्या पाहिजे आणि आमच्या रोहितला म्हणाला पाहिजे पुढच्या वेळचा मानधन सरांचं मी देतो, पण महिन्यात ना असला कार्यक्रम शाळेमध्ये झाला पाहिजे. एवढ्या आनंदात सगळ्यांनी आज घराकडे जायचं. आणि माताला तुम्हाला खरं सांगू का, 20-20 हजार प्रेक्षक माझ्या समोर असतं, झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रवाद चला आता माणूस घडवूया हे अभियान घेऊन मी फिरत आहे. पण इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्यानं या कार्ट्यानी पाडली, शिक्षकांच्या तोंडाला तर फेस आणला या कार्ट्यानी. शिक्षक तर घड्याळ लावून शाळेत बसते, कार्ट्या घरला कधी जाते आणि घरामध्ये त्याची आई घड्याळ लावून बसते, कार्ट्या शाळेला कधी जाते. मागचा मे महिना त्या आईला नको वाटतो, 24 तास तिच्या बोकांडी कार्ट्या. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता, मस्त असा नटून थटून मी बसलेलो होतो आणि एक माता अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली. मला म्हणाली सर 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 तुम्ही आमच्यावरती अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला ग? तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही आमच्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणता का तुझा युनिट? तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट, आता 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यानंतर काळीज माझं चर्र झालं. म्हणलं माते जरा एक काम कर, पाहिजे तर आजचं मानधन तुला घे, पण एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये ही सगळी कार्टी कुचून भर, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला सहलीला पिकनिकला निघून जा, पण एक कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडमलाही हुशार होत्या, मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही, माग बसवली तर चालतील का? पाठीमाग म्हणल्यानंतर मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या माग बसाव, पण माझ्यापासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची, हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. आणि जर का कार्ट्याने दंगा केला मेला 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 मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येते, पण चांगली 100-200 हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नाला कोण चड्डी झाडताय, कोण माती उधळताय, कोण कोणाचा पाय वडतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान आता. मग माझ्या लेकरानं घरी जायचं, सोशल मीडियावरती फक्त वसंत अंकारी नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात. खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि हे महामानव मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं होता, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता आणि पाठीमाग बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय साहेब मागणं पॅन्ट फाटलेली तुमची. पॅन्ट फाटले म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण मागून 2 कॅमेरे सुरू होतं, सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला, पण हळूच माग हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालायक कुठं फाटल्या? तर खालनं मला म्हणतोय कसं फसवल्या थोबाड फोडीन. म्हणलं कार्ट्या माझ्या बोकांडी बसलायच काय इथं तू? एकदा तर पुण्यामध्ये एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, म्हणलं नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं मम्मी ते माणूस आपल्या बॉब
सारखं दिसतंय. बॉब शब्द इंग्लिश ऐकल्यावर मला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. कौतुकानं जरा कार्ट्याकडे बघितलं. म्हणलं काय रे माझ्या पिल्ल्या म्हणायचं अवकाश कार्ट खालनच बोंबाल, हे बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलो. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की. तर ती माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. हे माझ्या लेकरानो, हे माझ्या लेकीनं, माझ्या मातानं, माझ्या पितानं लक्षात घ्या. हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज तुझ्या मनाचं मनोरंजन करायला मी उभा आहे का नाही माझ्या लेकरानो? हे बाग महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. महाराष्ट्र नाही अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला. त्या देवळामध्ये आम्ही जातो, त्या देवळातला देव मेला. अंतरीचा जागवारे, हे कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या कोवळ्या कळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजे. शेकडो महापुरुषा, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या कळ्या. कोणत्या कोवळ्या कळ्या? या महाराष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कोवळ्या कळ्या. हे मातानं, तुमच्या पोटाला आलेलं तुमचं लेकरू, 4 वर्षाचं तुमचं लेकरू तुमच्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुमच्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्या मध्ये माणूस कुठेतरी हरवत चालला. म्हणून लेकरांनो आज मी तुमच्या समोर उभा आहे. वसंतांकारी आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंतांकारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठिणके टाकून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून पोरानं तुम्हाला सांगतोय, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्या प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय किती वर्षाचा असू दे, तुझं वय 50 वर्षाचा आहे, तुझं वय 40 वर्षाचा आहे, तुझं वय 20 वर्षाचा आहे, तुझं वय 18 वर्षाचा आहे, तुझं वय 15 वर्षाचा आहे. आज एक काम करायचं पोरांनो, पळत पळत जायचं. ज्या आईनं आम्हाला जन्म दिला, ज्या आईनं आम्हाला 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये ठेवलं, त्या आईच्या नजरेमध्ये आज नजर घालायचे. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र आज कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. बाबा तुझं वय 50 वर्षाचा आहे, बाप 50 वर्षाचा आहे. 4 वर्षापूर्वी तुला तुझी आई सोडून गेली बघ. आणि ज्या क्षणाला तुझी आई तुला सोडून गेली, त्या क्षणाला आईचा फोटो भिंतीवरती तू नक्कीच टांगला बाबा. आणि त्या भिंतीवरच्या आईनं खाली येऊन आम्हाला कधीच मिठीमध्ये घेतलं नाही. आणि डोळ्यासमोरचा आई बाप मात्र आम्हाला कधीच कळाला नाही. म्हणून पोरांनो आज पळत पळत घरी जायचा बघ. ज्या आईनं आम्हाला जन्म दिला त्या आईच्या नजरेमध्ये आज नजर घालायची बघ. त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई ग 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. पुराण पळत पळत आज घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे. हा त्या आईला हा प्रश्न विचारायचा. आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ पोरा तुझी आई. कारण नालायकांना 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते, आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरी. या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय. ते हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. ते हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझा जीव गेला तरी चालेल साहेब.
पण माझ्या पुढचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. ज्या लेकराला 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये मी ठेवलं साहेब. साहेब प्रत्येक क्षणाला मी या लेकराची वाट बघते. कधी एकदाच हे लेकर माझ्या उदरातून माझ्या तळ हातावरती येतं आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते साहेब. त्या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब. माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. हे पोरानो, ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग? याच आईला आम्ही म्हणतो स्पीक विथ मी, यू डोंट नो एनिथिंग. हे पोरानो, सगळं काही कळतं बघ या आईला, सगळं काही कळतं. हे बघ 103 ताप, 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण पोरानो, ती माऊली तुमच्यावर प्रचंड प्रेम करते. आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल. माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. हे 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण पोरांनो, माझ्या लेकरांनो, ही आई तुम्हाला कळाली का? ही आई तुम्हाला कळाली का? नाही कळाली. म्हणून आज तुझ्या समोर ते उभा आहे बघ पोरी. हे बाबांनो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड, हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण हे तुझ्या काळाचा चालत नाही मला. जगातला सगळ्यात मोठा शिक्षण, त्या पोरगीला एक शांत कर, तिथं तुझ्या शेजारी बसल्या. शांत बस, शांत बस, शांत बस. जगातला सगळ्यात मोठा शिक्षण, पोरानो, जगातला सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला. ए माझ्या लेकी, माझा ऐक जरा बाळा, कान देऊन माझ्याकडे लक्ष दे. ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला, त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. हे आनंदानं तुझ्याजवळ जर कोण उड्या मारत आला असेल, या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा. त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बाप, हा बाप आम्हाला नाही कळाला, ही आई आम्हाला नाही कळाली, हे राष्ट्र आम्हाला नाही कळालं नालायकानं. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे मी पोरी. हे रोहितनं मला इथं बोलवलं, तुमच्या समोर उभं केलं या मातीमध्ये. वसंतन कार्यालयानं आमचं मनोरंजन करून गेलं असं होता कामा नाही पोरी. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ आज या मातीमध्ये. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ. तू तुझी ओळख विसरलीस पोरी. इथं बसलेल्या माझ्या प्रत्येक लेकीला मी सांगतोय, हे बाग, हे तू तुझी ओळख विसरलीस बाग. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येऊ लागला, हे तुम्हाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, हे तुमच्या शरीराचा उपभोग घेऊ लागला, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर मोरे तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. हे आता या राष्ट्रातली पोरं मला म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. हे पोरा, या राष्ट्राची शान आणि आई बापाचा अभिमान म्हणजे तू आहेस बाग. हे पण जर 3 वर्षाच्या लेकीवर जर कोण तुटून पडत असाल तर तो आमच्यासाठी हरामखोर आहे, तो आमच्यासाठी कुत्रा आहे. लक्षात घे. हे तुझ्या आई बापानं तुझ्या बहिणीला तळहाताच्या फोडासारखं जपलं. हे तिच्या पाठीला पाठ लावून तू जन्म घेतलास, अनेक आनंदाचे क्षण तिच्या बरोबर तू घालवले. पण त्याच लेकीवर जर कोण तुटून पडत असेल तर तो आमच्यासाठी हरामखोर आहे, तो आमच्यासाठी
तुझ्यासाठी कुत्रा आहे. आणि पोरीनो त्या सोशल मीडियावरती, त्या इन्स्टावरती, त्या फेसबुकवरती असं अनेक लांडगट टाकून बसलं बघ. तुझ्या या शाळा कॉलेजच्या रस्त्यावर असं अनेक लांडगट टाकून बसला बघ. फक्त उद्देश एकच, कधी एकदाचे तू त्याच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसते आणि कधी एकदाचा तो तुझ्या शरीराचा उपभोग घेतो. हे पोरीनो, म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे. तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी, तुला तुझी ओळख तयार करून देतो. आणि ही ओळख कधी विसरायची नाही माझ्या लेकरांनो. 2 मार्क्स कमी पडले तर चालते, पण ही ओळख कधी विसरायची नाही बघ. हे पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. हे पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ. एवढीच तिची संपत्ती होती. हे पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होते. समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडांचा मारा करत होता. सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या. सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होते, अंगावर शेणाने आणि चिखलाने मागलेलं लुगडं दूर करत होते. पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या झाले की ना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. हे पोरी, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे, वेळ पडली तर तुला परदेशामध्ये विकावं. एवढी स्वस्त नाहीस पोरी. तो छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. हे तुझी खरी ओळख आहे. आज ही ओळख खरी घेऊन जायचं बघ पोरी. आलाच कुठला असा कुत्रा लांडगा तर त्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद आणि धमाक तुझ्या आई बापाने तुझ्या मनगटामध्ये भरलेली आहे. हे पोरा, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले. बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरानो. हे बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतं. पण तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, तेच पोरग आपल्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं. कोणी तर पडद्यावरचा एखादा नायक येतो, चलो विमल खाव, चलो गुटखा खाव, चलो 3 पत्ती रमी खेळो. चला हे पोरानो, सोशल मीडियाच्या त्या विळख्यामध्ये अडकू लागला, त्या रमीमध्ये तुम्ही अडकू लागला, हातामध्ये गांजाची पुडी तुमच्या येऊ लागले. काय पोरा, हे बाप ज्याला बाप कळाला ये नालायकानो, लक्ष द्या. त्या बापानं जगायचं कसा? हत्तीसारखा पोरगा जर व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकला, त्या बापानं जगायचं कसं? म्हणून आज तुझ्या समोर मी उभा आहे बाप. इकडे बाप, या राष्ट्राचा इतिहास तुला 1 मिनिटामध्ये सांगतो. ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शट ठोकला पोरानं. ही माती माझ्या संभाजी राजांची, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कैद झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल झालेला आहे. असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहेत. हे मृत्यूच्या दारामध्ये महाराष्ट्राचा हा वाघ उभा आहे. आमोशेची रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे आणि मृत्यूच्या दारामध्ये माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजाला म्हणतो, संभा, संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरण में रख. हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझा राजा औरंगजेबास उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील. हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही. कारण मला माझा बाप कळालेला आहे, मला माझं स्वराज्य कळालेलं आहे. हे पोरांनो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? आई बापाच्या तोंडावर थुंकून चालला पोरीनं तुम्ही. हे पोरा, हातामध्ये सहजच मावा गुटखा घेऊ लागलात. चलो आयुष करते, चलो. माँ बाप को क्या समझता है? माँ बाप को क्या समझता है? शिक्षक लोगों को क्या समझता है? चलो आज हमारे दोस्तों का बर्थडे सेलिब्रेट करेंगे, आज थोड़ा सा बियर चख लेंगे. चलो क्या होता है? हे पोरांनो, नालायकाने तुमच्या हातामध्ये दारूचा ग्लास येऊ लागला. त्या बापाच्या वेदना तुम्हाला कळाल्या का? त्या आईच्या वेदना तुम्हाला कळाल्या का? म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. हे पोरांनो, एखादा खेळा जरी आमच्या पायामध्ये घुसला, ऐका रे पोरांनो, ही वेदना घेऊन जायचं बघ घरी. एखादा खेळा जरी आमच्या पायामध्ये घुसला, वेदना आम्ही नाही सहन करू शकत. आपलेल्या लोखंडाच्या लाल भडक साड्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर आल्या. संभा, झुक जा संभा, झुक जा.
नहीं तो तेरी जिंदा आंखें हम इसी वक्त निकाल देंगे संबा, इसी वक्त निकाल देंगे। अरे दर्द बहुत खौफनाक होता है संबा, हम तुम्हारी जिंदा आंखें निकाल देंगे। माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र यत्किंचित कमी झालं नाही। हे तापलेल्या लोखंडाच्या लाल भडक साड्या संभाजीराजांच्या डोळ्याच्या आरपार निघून गेल्या। हे सर्रावाज झाला, सर्रावाज झाला, हे सर्रावाज झाला। हे डोळ्याच्या फोडणीतून काळ रक्त टप 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 जमिनीवर कोसळू लागले। पण महाराष्ट्राचा हा वाद शत्रू समोर झुकला नाही, कारण माझ्या राजाला कळाला होता त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा। हे पोरानो, तुम्हाला तुमचा बाप कळाला का? जेव्हा जेव्हा हातामध्ये दारूचा ग्लास येईल, हे हत्तीसारखा बाप तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे। म्हणून लेकरांनो, आज मी तुमच्या समोर उभा आहे, जास्त वेळ तुमचा घेत नाही। लक्षात घे माझ्या लेकी, हे बाप, हे पोरीनो, आईला पहिला प्रश्न विचारला ना, हे आईला पहिला प्रश्न विचारला ना, आई तुला किती वेदना होत होत्या ग? हे पोरानो, आता त्याच आईला फक्त दुसरा प्रश्न विचारायचा। ओनली 20 मिनिट्स आय एम गोइंग टू टॉक विथ यू। फक्त 20 मिनिट, फक्त 20 मिनिट, फक्त 20 मिनिट बोल, हे फक्त 20 मिनिट। हे बघ, आईला पहिला प्रश्न विचारला, आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा। कारण 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या। हे 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ। तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं बघ, आणि ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, हे पोरीनो, हे त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं। हे सगळं घरदार तिनं सोडून दिलं, आणि कशाचाही विचार न करता ती माऊली हे तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली। आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं। हे एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं। आणि पोरानो, ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली, आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली। त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे, आई। हे आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ, आणि त्या आईला आज दुसरा प्रश्न विचारायचा आहे। आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई, आई का? 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस, तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला। या हे माझा बाई 1 वर्षाचा होता बघ, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी। पण आई आता 25 वर्ष उलटून गेली, आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का ग आई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा। हे एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा। हे टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ, हे टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ। हे हंबरडा फोडल बघ तुझी आई, हे तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ। हे पुरी तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ। हे अक्का अक्का करत तिच्या माग पुढे पडणार ते लहान लेकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ। हे अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिची आई तिच्या डोळ्यासमोर येईल बघ। हे बाई, हे स्वतः उपाशी राहणारा, काबाड कष्ट करणारा, पाठ आणि पोट एक झालेला, त्याच हाताने तिला घास भरवणारा तो तिचा बिचारा गरीब बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ। तुझी आई हंबरडा फोडल, हे तुझी आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडेल, आणि तुला म्हणेल खराय पोरी खरा आहे, हे पोरी खरा आहे। 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या हे भावाला भेटायला। तोरी तुझं वय 1 वर्षाचा होता बघ, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती बघ तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी। पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली, आणि आता वर्षातून काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी। त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ पोरी।
25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बाग. तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बाग. आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष मी कसं तर काढलं बघ. आणि एखाद्या वर्षातला एखादाच महिना मी कसा तर काढला. आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. हे अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो डोळ्यासमोर रोज आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली हो, नाही कळाली. नको तसं मी आईला बोलत होती, नको तसं मी बापाला बोलत होते. अहो 2-2 दिवस मी माझ्या बापासोबत बोलत सुद्धा नव्हते. माझी आई मला लहानपणी म्हणायची, पोरी माझ्या आईची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो ग. मी माझ्या आईला हसायची, आई या पोटात गोळा कसा काय येतो. आणि मी शाळेला निघून जायची. पण आता मला कळालं, अहो मला आता कळालं. भाऊ रोज उठल्या उठल्या आईबाप डोळ्यासमोर दिसत नाही. माझं काळी चाललं करतं. सगळं आयुष्य मला आता तुमच्या सोबतच काढायचं आहे. जाऊ का हो? एकदा आईला भेटून येऊ का हो? एकदा बापाला भेटून येऊ का हो? तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. सांगा ना हो. हे पोरे माझ्या डोळ्यात अश्रूने माझा हंबरडा वाहन तुझा बाप तिच्यामध्ये हात घालत होता. एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे पोरे एसटी पुरताच बर का? कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला ही गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पत्रेच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे तुझा बाप एसटीवरचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता. मला म्हणत होता जा 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 जा, लक्षात ठेव. पण हे पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ. हे पोरी एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काही करावं मला कळत नव्हतं बघ, काही करावं मला कळत नव्हतं. हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. पण या लाखोच्या गर्दीमध्ये मी अचानक एकटी पडली होती बघ. हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये मी बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटीतून खाली मी उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं बोरे. आणि अंगणातूनच मी घरामध्ये शिरायची. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते. आईला कधी एकदाची मी कडकडून होती. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो. आणि आबा म्हणून कधी एकदाची बापाच्या काळ्यामध्ये मी पडते. हे अक्का अक्का करत ते लहान लेकरू कधी एकदाच माझ्या समोर येतं. आणि बाळा म्हणून कधी एकदाची त्याच्या गालावरून मी हात घेत होते. हे पुढे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत होते. एसटी माझ्या माहेरी येत होते. एसटीतून खाली मी उतरत होते. घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं बोरे. घराच्या अगोदर घराच्या समोरचा ते अंगण मला दिसायचं. आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरे माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. 3 साताला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते. अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय. आबा 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 उद्या मला हे पाहिजे. आबा आबा उद्या मला ते पाहिजे. हे माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गादावरून हात फिरवायचा. आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काही ग मी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलेस की ते जाताना एवढा डबा घेऊन जाते. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. हे अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. आणि जाता जाता आईवर भांडून कशाला जातेस माझ्या लेकरा. हे माझा उपाशी बाप, माझा नुकता शेतातून आलेला बाप, माझा काबाड कष्ट करणारा बाप, पाठ आणि पोट एक झालेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा. आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी.
एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं. ज्याला बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी, ज्याला आई नाही त्याला काही नाही बघ, काही नाही बघ. या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात पोरी, पण हक्काचा खांदा निघून जातो ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या. तो बापाचा खांदा निघून जातो पोरी, तो आईचा पदर निघून जातो. ज्या पदराच्या आड लपावं आणि लहान लेकरू होल हंबरडा फोडून आपल्या आईला कडकडून मिठी मारावी, तो आईचा पदर निघून जातो पोरी. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पोरी. ते माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे शिकून घे, तुझ्या डोळ्यात एकच माझं डोळं मिटायला मी मोकळा झालो बघ. माझ्या बापाने मला शिकवलं, हे तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचं, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत, आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आली आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा. नको तसं तुम्हाला बोलत होती आबा, तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर मला पदरात घ्या आबा आणि मला माफ करा आबा, मला माफ करा. माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत माझा बाप मला म्हणायचा, कारटे रडवतीस की काय गे, चल मुकाट्यानं घरात चल बरं चल. आणि अंगणातूनच माझा बाप माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, फोन आली की गापली. आणि माझ्या बापाचे हात माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी माई माऊली उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावर न वाढायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायची, बोर हे थोडं गाल पुढं करके का. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपल्या आटी बोटा माझ्या गालावर फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, बोरे चाली की का घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. चल घरात, तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी, चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली. 25 वर्ष आता उलटून गेली बापोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. हे पोरी, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा,
जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी, कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. हे जेवणाच्या ताटावरची माझी माय बावली कुठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ही माय बावली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. हे 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना गा, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझं काळीज माझं चर्र करत पोरी, काळीज माझं चर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत. बाप जिवंत असताना बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना साला थोडस तेल घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला हे कधी कडकडून पेटी मारली असती तर किती बरं. असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत, ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पोरी. लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे आता पोरी, लाखो रुपये. एका गावाला काय गा, पंचकृषीला पंचपक्वानाचं जेवण या क्षणाला मी घालू शकते पुरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस ग पोरी, पोरी कशी. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मोकट घेणार पोरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. हे पोरानो, द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड. आज लक्षात घ्या, 5व्या पुण्यस्मरणानिमित्त मी आज उभा आहे. पाटील चॅरिटेबल ट्रस्ट माझ्या रोहित लेकरांनी आज मला तुमच्या समोर उभं केलं. वन्स अगेन द बिगेस्ट एज्युकेशन इन दिस वर्ल्ड. नेव्हर एव्हर यू विल फाइंड इट एनी बुक. मी तुला आज सांगतो बघ पोरानो, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो. आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, इंजिनियर व्हाल, वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमाल. आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचे नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी माझ्या लेकरा, ज्या देवीचं नाव आई आहे. पण पोरानो, ही आई बाप आम्हाला कळालं नाही. कारण पोरा, हत्तीसारखा बाप तुला कधी
कळलं नाही नालायका. पप्पा पप्पा शिकलाय पप्पा. बापानं खांद्या उचलून घेतलंच बघ बाळा. पप्पा रात्रीची भीती वाटते, मला सुहाली मला शिहाली. बापानं खांद्या उचलून घेतलंच पप्पा. पप्पा मला शाळेतली पोरं मागतात हो. बाप आलाच बघ तुझ्या जवळ. हे नालायकानं, हे तळ हाताच्या फोडासारखं बापानं जपलं नालायकानं. आणि हे पंख फुटले तुम्हाला. हे ज्या पंखानं आई बापानं बळ दिलं त्याच हे पंखानं तुम्ही गगन भरारी घेत असताना आई बापाला विसरू लागला. व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकू लागला. कुठला तरी येतो पडद्यावरचा बेगडी नाईक तुला म्हणतो मावा खाव, विमल खाव, गुटखा खाव. हे तुमचे आदर्श झाले. कार पोरानो हे कशासाठी? म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. हे पोरी, बापाची टाच कधी हातामध्ये घेतलीस का ग? 50 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचाला. हे भेट सुद्धा तुझ्या टाचवर येऊ दिली नाही बघ त्या वाघानं. हे पाठीच्या थंडीमध्ये अंगावर चादरी घेऊन झोपलेला असताना का घोरत पडलेला असताना नालायकानं, तेव्हा तुमचा बाप कुठल्या तर शेतात कुठल्या तर पिकाला पाणी पाजत असते बघ. आणि एकटं स्वतःशी बडबडत असते, दीदी आता 10वीला जाणार, दाद्याला मला एक सायकल घ्यायची आहे, दाद्याला मी आता फोन घेऊन देणार, माझ्या पोरा बाळांना सगळं काही मी देणार जे मला मिळालं नाही. आणि त्याच आई बापाच्या तोंडावर थुकता. आईला धमकी देता, मला मोबाईल दे बघ, नाहीतर मी आता शाळेत जात नसते बघ, मी मरते बघ, मी आत्महत्या करते बघ, मला हे दे बघ, मला ते दे बघ. हे पुढे अगं आईचं काळी सर्र करतं. लिकीनं जर काय करून घेतलं तर त्या बापानं जगायचं कसं? लेक झाली तेव्हा गावभर उड्या मारत होता, मला लक्ष्मी झाली, मला लक्ष्मी झाली. हे पोरानं कार माझ्या नालायकानं कशासाठी? हे माझ्या लेकी, हे बघ रात्री तुझा बाप अन्नाच्या ताटावर येऊन बसतो, बिचारा भुकलेला बाप एक घास मुखात घालतो, एक घास हातात आहे, आणि तुझी आई म्हणते ऐकलं का? ऐकलं का? पोरगीला मोबाईल घेऊन द्या, नाहीतर काहीतरी करून घेतो म्हणते. भुकावलेला बाप अन्नाच्या ताटावरून उठतो की ग पोरी, अन्नाच्या ताटावरून उठतो की ग. गळ्यात अडकलेला घास खाली जात नाही तरी गिळतो, हातातला घास ताटातच टाकतो. तुझी आई म्हणते आऊ जेवण तर करून घ्या. गप ग, जेवता कधी पण येईल, लेकीचा प्रश्न आहे. आणि कुठल्या तर मित्राकडे रे पोरानो, हरामखोरानो, भिकाऱ्यासारखा बाप झुकतो. अरे बाबा माझ्या लेकीला एक मोबाईल घेऊन द्यायचा आहे, एक 20,000 उसने देशील का? पीक गेल्या तुझं पैसे देतो, सोसायटीचं कर्ज मिळालं की पैसे देतो. माझ्या लेकीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे. पोरीनं हातामध्ये मोबाईल येऊन तुमच्या पडला, तो आता 11वीला आहे, तो आता 12वीला आहे, तो आता कॉलेजला जाशील. हे नालायकानं, आणि त्याच मोबाईलवर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसता. हा कुठला कोण हरामखोर कुत्रा ज्याला तुम्ही बघितलेलंही नाही, आणि तो नालाय हे रात्रभर चॅटिंग करत बसता, आई बापाच्या तोंडावर थुंकून जाता, आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करता. हे पोरा का रे नालायका? कुठला तर कोणाचा कोण कुठला माहिती नाही त्या इंस्टावर त्या फेसबुकवर त्याच्याबरोबर ओळख करता, कुठल्या तर पार्टीला जाता, कुठल्या तर हे पुण्या शहरामध्ये जाता, 11-12वीला जाता, उच्च शिक्षणासाठी घर आता तुम्ही सोडणार, जाऊन व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकता. का रे पोरा गो, का ग पोरे? कशासाठी? यासाठी आई बापाचा अट्टास होता का? सांग मला. हा आज शपथ घ्यायची बघ, आज इथं शपथ घ्यायचे. एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, एक ही पोरगा व्यसन करणार नाही. हे पोरानं व्यसन करायचं, 100% व्यसन करायचं, पण 2 तासानं उतरणारं व्यसन शंड आणि नामार्ग करतात. व्यसन करायचं ज्या रस्त्यावरून, या वारीच्या रस्त्यावरून तुझा आई बाप फाटके कपडे घालून तुझ्यासाठी मेहनत करत होता, त्याच वारीच्या चौकात तुझ्या बापानं शड्डू ठोकला पाहिजे. पोरग माझा क्लास 1 अधिकारी झाला, पोराच्या अंगावर वर्दी आले, पोरग माझं वाघासारखं डरकाळी बोलत. हे नालायकानं हा आदर्श घ्यायचा. समोर बसलेला हे बापाच्या शेजारी बसलेलं हे लेकरू पण आपल्या बापाच्या संस्कारामध्ये वाढत असताना लक्षात घ्या, हे पोरानो वाघासारखी डरकाळी फोडतो. अशी प्रत्येक पोरानं या वारीतल्या डरकाळी फोडली पाहिजे. प्रत्येक पोरगी हे रागिणीसारखी लढली पाहिजे. डोळ्यातले हे अश्रू कमजोरीचे नाहीत, आई बापासाठी आणि स्वतःसाठी आलेले हे अश्रू आहेत. गंगा नदी एकीकडे आणि आई बापासाठी आलेला डोळ्यात अश्रू, आणि आई बापाच्या डोळ्यात आलेला आनंद अश्रू गंगेपेक्षा मोठा असतो. पोरानो लक्षात घ्या, जपा या अश्रूला, या अश्रू मध्ये तापून निघा. आई बापाची मान झुकू देऊ नका, जीव गेला तरी चालेल. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. ओनली 10 minutes आय एम गोइंग टू टॉक विथ यू, अँड टुडेज टॉक इज नॉट विथ युअर ब्रेन, टुडे आय एम टॉकिंग विथ युअर हार्ट. माय डिअर, तुझ्या हृदयाशी माझा संवाद सुरू आहे. आज
एक काम करायचं बघ, आज एक काम करायचं हे पळत पळत घरी जायचं पोरानं. आईला 2 प्रश्न विचारले ना, नाऊ यू आर नॉट गोइंग टू आस्क एनी क्वेश्चन टू युअर मदर. दिस इज द होमवर्क आय एम टुडे गिव्हिंग यू. आज तुला एक होमवर्क देतो बघ माझ्या पोरी. हे माझ्या पोरा, पळत पळत आज घरी जायचा आणि आपल्या बापाची वाट बघायची. हे पोरानो, बापाची वाट बघायची बरं का रे. हे बापाची वाट बघायची. संध्याकाळचे 6 वाजलेत, बाप अजून आला नाही. 7 वाजलेत, बाप अजून आला नाही. रात्रीच्या 8 वाजलेत, बाप अजून आला नाही. बापाची वाट बघायची. आणि पोरानं ज्या क्षणाला बाप समोर येईल एकच काम करायचं बाप, पळत पळत जायचं आणि समोर उभ्या असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची. हे एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा, हो पप्पा. बाप तुला विचारलं, पोरी काय झालं, शाळेत कोण काय बोललं का, आई काय बोलली का, बाई काय बोलल्या का, तुला काय हवं का, तुझा भाऊ तुला काय बोलला का, सांग. त्याची चामडीच लोळवतो. त्यावेळेला बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काय नाही बोललं पप्पा, मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला कडकडून मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण आता पप्पा मी मोठी झाली पप्पा. पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती पप्पा. जसं तुम्ही रात्री येत होता ना, तुम्हाला कडकडून मिठी मारत होती आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती पप्पा. पप्पा आईनं मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहे. अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा, अगदी हसत हसत मी तुमच्या हातामध्ये येत होती पप्पा. पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती. तुम्ही मला म्हणत होता, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता. तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी अंगणभर तुम्हाला फिरवत होती पप्पा. पप्पा पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती पप्पा. पप्पा हो मला भीती वाटते म्हणून रात्रीची उठून येऊन आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण आता पप्पा मी मोठी झाली पप्पा. आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. तिकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस पप्पा. आय हेट यू पप्पा. यू डोंट लाईक मी पप्पा. Nowadays you don't like me. If I want something, I demand to my mother. मी माझ्या आईला मागते, पण मी तुमच्या समोर येत नाही. पण पप्पा आज गेली होती पप्पा, आज गेले होते पप्पा. पप्पा आपल्या शाळेमध्ये आपल्या रोहित दादाने एक बाप नावाचं वादळ आणलं होतं पप्पा, आणि ते वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मिठी मारते. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला बाप्पा. बापाची किंमत त्या पोराला विचार. हे पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं पोरानो, कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं. 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देतं, तोंडातला भात काढून टाकतं. ते पोरग म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंगा खांद्यावरून खेळवलं नाही, माझ्या बापानं कधी मला एखादा घास पाहिला. 2 दिवसाचा होतो, यांना सापडलो, इथंच मोठा झालो. रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का. माझ्या गालावरून हात फिरवत मला कोणी म्हणेल का, मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. बापाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. ज्या वेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जात असतो ना रे पोरानो, तेव्हा ते सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. बाप ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, बाप लांबूनच म्हणतो, बाप लांबूनच म्हणतो, दाद्या
आवडलंय काय रे शर्ट? चल उचल, पैशाचं मी बघतो. चल उचल, पैशाचं मी बघतो. हे ती सगळी महागडी कपडे तुमची होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतला, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. हे आणि बिना बाबाचं पोरगा कुठल्या तरी झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं. आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, हे त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघतात, पळत पळत घरी जातात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतात आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणता, या आय आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला ग आहे, मला मला मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत माझं पैसे, घेते तुला एखादा शर्ट, गप रडू नको. हे पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतं, आणि ती माऊली आपल्या कुंकवाच्या आठवणीत रडत असते. ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप हे गप, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, गपच की. अरे तुला हवं ते मी देते की नाही, मी तुझा बाप झाले की नाही सांग. 2 दिवसाने येणार आहे माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू बसत आपल्या आईला म्हणतो, आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तू रडू नको. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय? तुला जर काय झालं तर मी कोणाच्या घरात पडायचं आय? आय मी शिकणार आय, आय मी शिकणार आय, आय मी एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा शिकणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार, एवढा शिकणार मी आय, एवढा शिकणार मी आय. हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या पोराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते लेकरू माणूस म्हणून घडलं, आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. पोरानो, तुम्हाला तुमच्या घरातला आई बाप कळाला का? तुम्हाला तुमचा आई बाप कळाला का? माझ्या लेकरा, आज एक काम करायचं, आज अभ्यास नाही केला तरी चालेल, कुठल्या देवाच्या पाया नाही पडलं तरी चालेल. ज्या क्षणाला आई बाप समोर येईल, आपल्या आई बापाला कडकडून मिठी मारायची. पोरी हे पोरा, आपल्या त्या बापाला कडकडून मिठी मारायची. बात थोडस तेल या ओंजळीमध्ये घ्यायचं, आज आपल्या बापाच्या डोक्यावर घालायचं. पप्पा पप्पा तुमचं मी डोकं दाबून देते, हो पप्पा थोडीशी सेवा करते हो मी पप्पा तुमची. हे पोरांनो, किडन्या विकल्या रे आपल्या आई बापानं, रात्रीचा दिवस केला साला, आणि म्हणून मी म्हणतो पाठीचा कणा मोडला पण आपल्या कुटुंबासाठी वाघासारखा लढला. त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरानो, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. बाप, त्या बापाला पोलीस स्टेशनला उभं करता, या बापाच्या तोंडावर तुम्ही नालायकानं थुंकता, आणि जिवंतपणे हा आई बाप आपल्याला कधीच कळत नाही. आणि पोरानो, भिंतीवरच्या आई बापानं कधीच या विश्वामध्ये खाली येऊन आपल्याला मिठीमध्ये घेतलं नाही. म्हणून जोपर्यंत आई बाप आपल्या समोर आहे, कर्तृत्वाचं व्यसन करा, रोज आपल्या आई बापाला मिठी मारा. पोरानो, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आहे पोरा. थांबतो येता, पण डोळ्यातल्या या अश्रूंना ताकद बनवायची आहे. तुम्ही रणरागिणी आहात, तुम्ही वाघिणी आहात. शील सत्यप्रियता शस्त्रप्रिय स्वराज्य स्वप्न विजय कांक्षा विजय लक्षणा विजय वर्धेने, विजयांना बळ देणारी प्रेरिका, वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनोधैर्य निर्भयता, कुल कन्या कुले धन्य महितान्वय जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता. आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी, ती सावित्री माई म्हणजे तू आहेस बाग, माझी अहिल्याई म्हणजे तू आहेस बाग, माझी रमाई म्हणजे तू आहेस बाग. हे पोरीना, तुमच्या मनगटामध्ये प्रचंड ताकद आहे पोरा. 23 वर्षाचा भगतसिंग म्हणजे तू आहे. हे बलिदानाच्या त्या दरवाजावर मृत्यूला सुद्धा घाम फोडणारा माझा संभाजी राजा म्हणजे तू आहेस बघ पोरा. शपथ घ्यायची भास. थांबतो इथं, पण थांबत असताना ऐक माझ्या लेकरा,
तुमचा बाप तुमच्यासाठी लय रडलाय, तुमची आई तुमच्यासाठी लय रडलेली आहे. पोलीस स्टेशनला असा बाप उभा असतो, नालायकानं पोलीस स्टेशनला असा बाप उभा असतो. बापाचा शर्ट सगळा अश्रूनं भिजलेला आहे, आईचा पदर अश्रूनं भिजलेला आहे, पोलीस स्टेशनची जमीन सगळी अश्रूनं भिजलेली आहे. आणि पोलिसांना बाप सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, काय वाटेल ते करा, माझ्या पोरगीला शोधून काढा. 2 दिवस झालं माझं लेकरू शाळेला म्हणून गेलं, 2 दिवस झालं माझं लेकरू कॉलेजला म्हणून गेलं, आणि साहेब घरीच परत आलं नाही, साहेब घरीच परत आलं नाही. हे पोरीनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. हे तुमच्याशी गोडगोड काय बोलतो, तुम्हाला एखादा मोबाईल काय घेऊन, जरा बसा 5 मिनिटं बसा, 5 मिनिटं बसा, जा लवकर जा, तू जा 5 मिनिटं बसा, उठू नका. इकडे बघ, अति काय अर्जंट असेल तरच जा, जास्त होत असेल त्रास होत असेल तरच, उगाच हे कुठली म्हणून उठू नका. 5 मिनिटं. पोलीस स्टेशनला असा बाप उभा आहे बाप, आणि पोलिसांना बाप सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, 2 दिवस झालं शाळेला म्हणून गेले, 2 दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले, आणि माझं लेकरूच कधी परत आलं नाही साहेब. हे पोरीनो सांगा, पोरीनो त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुमच्या आयुष्यामध्ये येतो, तुमच्याशी गोडगोड काय बोलतो, एखादा मोबाईल काय घेऊन देतो, आणि 20 वर्षाच्या आईबापाने तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्या आईबापाच्या तोंडावर पच करून थुकून निघून जाताना लाज नाही का वाटत? हे प्रेम आहे का? हे प्रेम आहे का पोरे? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं हे प्रेम आहे का? प्रेम आहे का? बापाला 1 पेन मागत होतेस 5 पेन आणून देत होता बाप, बापाला 1 चप्पल मागत होतेस 2 ब्रँडेड चप्पल देत होता, बापाला 1 ड्रेस मागत होतेस 5-5 ड्रेस तुला घेऊन येत होता. तो बाप तुझ्या मनाच्या विरोधात तुझं लग्न कसं करेल सांग मला पोरी, सांग. हे तुझं शिकण्याचं वय आहे, या वयामध्ये शिकून जो बाप स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी, तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची हे पोरा. सांग मला, सांग. हातामध्ये दारूचा ग्लास घेण्याचं हे वय आहे का? खिशामध्ये तंबाखू आणि सिगारेट ठेवण्याचं हे वय आहे का? हे कुठला तर पडद्यावरचा नायक येतो तुम्हाला म्हणतो चलो विमल खाव गुटखा खाव, हे व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकण्याचं हे वय आहे का? एखाद्या लेकीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवायचा. पोरीनं तुम्ही पण आता व्यसन करू लागला, तुमच्या हातामध्ये दारूचा ग्लास येऊ लागला, सिगारेट येऊ लागला, हे प्रेमासाठी तुम्ही मुलांचा जीव घेऊ लागला, जीव घेऊ लागला. नालायकानो, हे माझं राष्ट्र आहे का? हे माझ्या राष्ट्राचे संस्कार आहेत का? आई बापाने हे शिकवलं का? माझ्या महामानवाने हे शिकवलं का? माझ्या बाबासाहेबांनी तुला यासाठी ताकद दिली का पोरी? सांग मला, हे पोरा सांग. आजपासून लक्षात घ्या, आई बापाने दिलेलं हे सुंदर शरीर आहे, व्यायाम करायचा पोरानं, प्रचंड व्यायाम करायचा, सायकलिंग करायचं, धावायचं, जोर मारायचे. या शरीराला व्यायामाच्या अग्नीमध्ये तापून निघून काढायचं. लक्षात घे, एकही पोरग व्यसन करणार नाही, एकही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. आणि नालायकानं पोलीस स्टेशनला आई बाप येतो, हे दीदी अगं तुला शिकवलंय की ग मी किती, अगं तुझी निवड कसली ग दीदी, अगं पोरग चांगलं आहे, पोरग व्यसन करताय. अगं एखादा अधिकारी आणून उभा केला असतास तर हो म्हणाला असतो, अगं राहू दे अधिकारी, एखादा शेतकरी आणून उभा केला असतास तरी हो म्हणाला असतो, राहू दे शेतकरी दीदी, अगं निर्व्यसनी एखादा राजवेंड पोरग जरी म्हणाले असते तरी हो म्हणाला असतो. पण अगं व्यसन करताय, दारूच्या विळख्यात अडकलेलं पोरग आहे, तुझ्या शरीराचा उपभोग घेत तुला सोडून देईल, चाल दे घरे. त्यावेळेला पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून, बापाला ओळखत नाही का पुढे, आणि आई बापावर केस दाखल करून चालला. आई बापाची टिंगल करू लागला, घरातल्या शिक्षकांचे टिंगल करू लागला तुम्ही पोरानो, नालायकानो. कार पोरा, हे शरीर दिलंय आई बापाना, व्यायाम करायचा प्रचंड. या राष्ट्राची प्रत्येक लेक आपली लेक आहे, लक्षात घ्या. तिचं संरक्षण करण्याची सगळी जिम्मेदारी तुमच्या खांद्यावर आहे पोरानो. छत्रपतींचं रक्त तुमच्यामध्ये आहे, माझ्या संभाजीराजांच्या बलिदानाचं रक्त तुमच्यामध्ये आहे. 23 वर्षाचा भगतसिंग आणि तो रामप्रसाद बिस्मिल, याचे विचार तुमच्या रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये आहेत पोरानो. एक ही पोरग कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये कुठल्या लेकीला फसवणार नाही. आज नाही तर परत कधीच नाही.
इथंच तुला तुझा बाप दाखवून देतो बघ पोरी, या क्षणाला इथंच थांबता इथं पण बदल झाला पाहिजे. तुका म्हणे होय, हे संत परंपरेने नटलेली माझी बाती आहे. तुका म्हणे होय मनाशी संवाद, तो मनाचा संवाद आज तुझ्याशी झालाच पाहिजे. अंतरीची ज्योती प्रकाशाली देते मुळींचे जे होते आज्ञा दिले ते तिचा आनंद ब्रह्मांडी नमाये. अंतरीची ज्योती प्रकाशाली दिसते तुला तो दीपास दाखवून देतो बघ पोरी, या क्षणाला इथंच तुला दाखवून देतो बघ. आपल्या लेकीचा आणि लेकराचा कार्यक्रम बघायला आलेले 1-2 मिनिटं खाली बसायचं रे, कोणी उठायचं नाही. बस खाली, काही होऊ दे. आपल्या लेकराचा आणि लेकीचा आत्ताचा हा बाप नावाचं वादळ ऐकण्यासाठी इथं काही बाप बसलेले आहेत पाठीमागे. त्या बापाने जरा हात वरती करायचा, बिंदास हात वरती करा, आज नाही तर परत कधीच नाही. चला, आपल्या लेकरांचे कार्यक्रम बघायला आलेले काही बाप आहे, जागेवर उभं राहा. त्या सगळ्या बापांना जरा विनंती करतोय, जागेवर उभं राहा, बिंदास उभं राहा, आज नाही तर परत कधीच नाही. ज्यांची लेकरही तर माझ्या समोर बसलेले आहेत त्या सगळ्या बापांना विनंती करतोय, जरा या पुढे या, माझ्या जवळ या. चला लवकर या, या लवकर, आज नाही तर सगळ्या बापाने जेवढे बाप उभे राहिले ते या इथं, या माझ्या जवळ या. चला या लवकर, आज नाही तर परत कधीच नाही. आपल्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, या राष्ट्राचा प्रश्न आहे. चला लवकर, सगळ्या बापाने विनंती करतोय, इथं माझ्या समोर उभं राहायचंय. चला लवकर या लवकर. पोरांनो, हा तुमचा बाप आहे, समोर बघायचा आहे, माझ्याकडे बघायचा आहे. पोरीला, हा तुमचा बाप आहे. हा, ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी फिरत आहे बघ, बाप 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 तुमच्या काळजामध्ये मी फिरत आहे. तो हा तुमचा बाप आहे. पोरांनो, खाली बसायचंय, 5 मिनिटं उठायचं नाही, मी सांगितलं. हा तुमचा बाप आहे. ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी बोलतो, हा तुमचा बाप आहे. रात्रीचा दिवस करणारा हा तुमचा बाप आहे. सर्व पाठीमागे. हा, आज तुला तुझा बाप दाखवून देतो बघ पोरी. पोरा, कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचंय. चला लवकर. त्या मुलांनी आणि मुलींनी जागेवर उभं राहायचंय. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या मुलांनी आणि मुलींनी जागेवर उभं राहायचंय. आणि चला इथे यायचंय माझ्या समोर. चाल लवकर, इथे ये. त्या मुलांनी आणि मुलींनी इथे यायचंय माझ्या समोर. चाल लवकर, इकडे इथे ये, माझ्या समोर ये. चाल लवकर. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर समोर चाल, पाठीमागा सरा, चाल लवकर, माझ्या समोर यायचं. आणि आता मी काय सांगतोय, शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे, ओनली 60 सेकंड. मी काय म्हणतोय तेवढं ऐकायचं आहे. चाल लवकर पोरा, चाल. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या मुलांनी आणि मुलींनी तर माझ्या समोर यायचं आहे. चाल लवकर. आणि आता मी काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचं आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. पोरानं चूक आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत रे. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पोरानो. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता रोज घरात जळत असते. रोज आपला बाप मरत असतो, रोज आपली आई